अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण 17 आणि 18 ऑगस्टमधील संपूर्ण चालू घडामोडी बघूयात. आज आपण केरळ राज्याविषयी विशेष माहिती बघूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर आपण बघूया संपूर्ण 17 आणि 18 ऑगस्टमध्ये संपूर्ण चालू घडामोडी केरळ विशेषसह. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला पहिले वनधन वार्षिक पुरस्कारमध्ये एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजेच या पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत नागालँडला. ओके, नागालँड. आणि सध्या आपले केंद्रीय जे वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री आहेत ते म्हणजे भूपेंद्र यादव. आणि भूपेंद्र यादव हे केंद्रीय कामगार मंत्री देखील आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय कामगार मंत्री आणि पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री आहेत. तसेच आणि नागालँडचे राजधानी काय आहे? कोहिमा. नागालँडची राजधानी आहे कोहिमा. नागालँडचे 1-2 व्यक्ती लक्षात ठेवा. एक आहे सर्वात पहिल्यांदा हॉकी प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबाम. आणि नागालँडचे आणखी व्यक्ती लक्षात ठेवा जे नुकतेच चर्चेमध्ये होते, नुक्लू फोम. ओके, हे कशा संबंधित होत्या तर नुक्लू फोम यांना एक अवॉर्ड भेटलेला आहे, एक पुरस्कार भेटला आहे, त्याचं नाव आहे विटिली अवॉर्ड. विटिली पुरस्कार, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रीन ऑस्कर म्हणतो. की लक्षात ठेवा, विटिली अवॉर्ड, ग्रीन ऑस्कर म्हणतो आपण. ते पुरस्कार नुक्लू फोम यांना भेटलेला आहे अमोर फाल्कन या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी. ओके, नागालँडमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे ज्याला इंटांकी राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण, इंटांकी राष्ट्रीय उद्यान. ओके, आणि पूर्ण जे आपले 7 सिस्टर्स आहेत किंवा उत्तर पूर्व जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये सर्वोच्च शिखर आहे कुठलं? नागालँडमधील सारामती शिखर. ओके, लक्षात ठेवा. आणि नागालँडमध्ये नागा जाती सुद्धा आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने IT क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्काराची सुरुवात केली आहे? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे केलेलं आहे सुरुवात आपल्या महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकार राजीव गांधी यांच्या नावानेही या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो हे महत्त्वाचं आहे. IT क्षेत्र, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि जे राजीव गांधी आहेत ते भारताचे माजी पंतप्रधान देखील राहिलेले आहेत 1985च्या काळामध्ये. ओके, आणि राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? वीरघाट. ओके, दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा. यांची हत्या देखील झालेली आहे कधी? 1990-91च्या दरम्यान, जे LTTEनं केलेलं होतं. त्यानंतर आयुर्वेदमधील जगातील पहिले बायोबँक कोणत्या ठिकाणी बनत आहे? कोणत्या ठिकाणी स्थापन केले जात आहे? तर हे आहे आपले दिल्लीला. ओके, दिल्लीमध्ये एक संस्था आहे खूप महत्त्वाची आहे, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था. या ठिकाणी या जागतिक बायोबँकाची स्थापना केली जात आहे. आणि महाराष्ट्राचे किंवा इव्हन भारताचे खूप प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ होते, आयुर्वेद डॉक्टर होते, डॉक्टर बालाजी तांबे यांचे देखील निधन झालेलं आहे नुकताच. ओके, डॉक्टर बालाजी तांबे. आणि जे आपले आयुष मंत्री कोण आहेत? AYUSH ला आपण म्हणतो, म्हणजे आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी याचे मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल, जे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत. दिल्ली लक्षात ठेवा. दिल्लीचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? अरविंद केजरीवाल आहेत. अनिल बैजल हे इथले सध्या कोण आहेत? उपराज्यपाल आहेत. ओके, आणि दिल्लीला आपण काय म्हणतो का विशेष, म्हणजे दिल्लीला आपण सिटी ऑफ रॅली म्हणतो, म्हणजे रॅलीचे शहर किंवा मोर्चांचे शहर म्हणतो आपण दिल्लीला. आणि दिल्ली हे यमुना नदीच्या काठी आहे, हे पण लक्षात ठेवा. दिल्ली हे यमुना नदीच्या काठी आहे. संयुक्त राष्ट्र आणि योगासंबंधी सांगतो, जागतिक योगा दिन कधी साजरा करतो आपण? 21 जूनला. 21 जून. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ओपन डिबेटचे अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान बनलेले आहेत? म्हणजे जे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे, सुरक्षा परिषद, याच्या ओपन डिबेटचे अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान बनलेले आहेत. लक्षात ठेवा, हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. ओके, इव्हन युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल ज्याला आपण होतो, हाय लेवल ओपन डिबेट झालं तर त्याच्यामध्ये पहिलेच पंतप्रधान बनलेले आहेत नरेंद्र मोदी. आणि या डिबेटचा विषय काय होता? या डिबेटचा विषय होता एनहान्सिंग मेरीटाईम सिक्युरिटी, अ केस फॉर इंटरनॅशनल कॉपरेशन. एनहान्सिंग मेरीटाईम सिक्युरिटी,
अ केस फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन, लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेले हे भारताचे पहिले पंतप्रधान, ते पण लक्षात ठेवा. सध्या आता स्वातंत्र्यानंतर जन्मलेले हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. त्यांचा जन्म गुजरातमध्ये 1950मध्ये झालेला होता. आणि युनायटेड नेशन्स याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी हे आहे? न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्क. आणि युनायटेड नेशन्सचे सध्या एकूण किती देश सदस्य आहेत? 193 सदस्य देश आहेत. आणि 193वा सदस्य देश आहे दक्षिण सुदान. दक्षिण सुदान ज्याची राजधानी आहे जुबा. आणि संयुक्त राष्ट्राचे सध्या अध्यक्ष आहेत अँटोनियो गुटेरस. भारतातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे? भारतातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र हे बनत आहे कुठं? जे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या ठिकाणी. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, ओके, लक्षात ठेवा. आणि तिरुवनंतपुरम यामध्ये खूप प्रसिद्ध मंदिर देखील आहे, पद्मनाभ स्वामी मंदिर. पद्मनाभ स्वामी मंदिर टेम्पल हे देखील खूप महत्त्वाचं आहे केरळमध्ये, लक्षात ठेवा. आणि केरळमध्ये जे केरळविषयी आणखी आपण इन डिटेलमध्ये माहिती पुढे बघणारच आहोत. ओके. जागतिक युवा निर्देशांक 2021मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? जागतिक युवा निर्देशांक म्हणजे ज्याला आपण इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड यूथ इंडेक्स म्हणतो, त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर तो आहे 122वा क्रमांक, 122वा. आणि याच्यामध्ये टॉपला आहे सिंगापूर याची राजधानी सिंगापूर सिटी. आणि या ठिकाणी मी जेवढे पण 2021 आणि 20मध्ये लेटेस्ट जे इंडेक्स आहेत किंवा निर्देशांक आहेत ते एकाच ठिकाणी दिलेला आहे. याचा नक्कीच एका तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2021मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 139वा आहे. म्हणजे मी जे कंसामध्ये दिलेले आहेत ते टॉपचे देश आहेत आणि जे आपलं भारताचे रँक मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जागतिक आनंदी निर्देशांक किंवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2021मध्ये भारत आहे 139वा क्रमांकावरती. आणि याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे फिनलँडची राजधानी हेल्सिंकी आहे. त्यानंतर जागतिक लोकशाही निर्देशांक 2020मध्ये भारत 53व्या क्रमांकावरती आहे आणि फर्स्ट आहे नॉर्वेची राजधानी काय? ओस्लो आहे. लोकशाही निर्देशांक ज्याला आपण हे म्हणतो डेमोक्रेसी इंडेक्स. त्यानंतर कोविड-19 परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? कोविड-19 परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत 86व्या क्रमांकावरती आहे जगामध्ये आणि न्यूझीलंड याच्यामध्ये टॉपला आहे. त्यानंतर करप्शन इंडेक्स ज्याला आपण म्हणतो किंवा भ्रष्टाचार निर्देशांक 2020 ह्याच्यामध्ये देखील भारत आहे 86व्या क्रमांकावरती. म्हणजे करप्शन परफॉर्मन्स इंडेक्स आणि कोविड-19 परफॉर्मन्स इंडेक्स या दोन्हीमध्ये भारताचा क्रमांक 86वा आहे आणि दोन्हीमध्ये देखील टॉपला न्यूझीलंड आहे, लक्षात ठेवा. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आहे. त्यानंतर जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2021मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? भारत आहे 43व्या क्रमांकावरती आणि टॉपला आहे स्वित्झर्लंड. आणि स्वित्झर्लंडची राजधानी काय? बर्न, ओके, बर्न. त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक 2021मध्ये भारत आहे 135व्या क्रमांकावरती, 135. जागतिक शांतता निर्देशांक ज्याला आपण ग्लोबल पीस इंडेक्स म्हणतो आणि याच्यामध्ये टॉपला आहे आईसलँड हा नावाचा देश. त्यानंतर हेंडले पासपोर्ट इंडेक्स 2021 अत्यंत महत्त्वाचा आहे. हेंडले पासपोर्ट इंडेक्स 2021मध्ये भारत 84व्या क्रमांकावरती आहे आणि टॉपला आहे जपान. म्हणजे कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे ह्याच्यावरनं हा इंडेक्स जारी केला जातो. हेंडले पासपोर्ट इंडेक्समध्ये लक्षात ठेवा 84व्या क्रमांकावरती भारत आहे. त्यानंतर जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2021 ज्याला आपण ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स म्हणतो, याच्यामध्ये भारत आहे 87व्या क्रमांकावरती आणि टॉपला आहे स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक ह्याच्यामध्ये भारत 7व्या क्रमांकावरती आहे. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक भारत 7वा. इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स ज्याला आपण आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक म्हणतो, याच्यामध्ये भारत 121व्या क्रमांकावरती आहे आणि टॉपला आहे सिंगापूर. इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स भारत 121व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचं वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, व्हेरी IMP. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे नॉर्वे आहे आणि भारत आहे 142व्या स्थानावरती. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 142व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स याच्यामध्ये भारत आहे 140व्या क्रमांकावरती आणि आईसलँड इथे देखील प्रथम क्रमांकावरती आहे. जो प्रथम क्रमांकावर होता पीस इंडेक्समध्ये किंवा शांततेमध्ये प्रथम क्रमांकावर होता आईसलँड. ओके. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स ज्याला आपण लिंग असमानता निर्देशांक म्हणतो.
त्यानंतर जागतिक सैन्य खर्च निर्देशांक म्हणजे कोणता देश सैन्यावरती किती खर्च करतो ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. म्हणजे टॉप 3मध्ये आपण आहोत सैन्यावरती खर्च करण्यामध्ये. आणि पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका. पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत सध्या राजनाथ सिंग. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे HDI इंडेक्स. HDI ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, जागतिक मानव विकास निर्देशांक. ओके, HDI इंडेक्स ह्याच्यामध्ये भारत आहे 131व्या क्रमांकावरती. 131व्या क्रमांकावरती आणि टॉपला आहे नॉर्वे. नॉर्वे हे टॉपला आहे HDI इंडेक्स. लक्षात ठेवा, हे HDI इंडेक्स कोण देतं? UNDP देतं. कधीपासून? 1990 पासून. ओके, आणि हे देण्यासाठी खूप महत्त्वाचे 2 शास्त्रज्ञांचे किंवा अर्थतज्ञांचे योगदान लाभलेलं आहे HDI इंडेक्स त्यासाठी. एक आहेत भारताचे अमर्त्य कुमार सेन, माजी नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञामध्ये. आणि त्यानंतर आहेत पाकिस्तानचे मेहबूब उल हक. इनफॅक्ट HDI इंडेक्सचे जनकच आपण मेहबूब उल हक यांना म्हणतो. हे संपूर्ण आपले एवढे इंडेक्स आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न बघूयात आपण केरळविषयी. खालीलपैकी कोणत्या राज्याने पद्मशैली पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे? कोणत्या राज्याने पद्मशैली पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे? तर हे आपला राज्य केरळ. की केरळने घोषणा केलेली आहे की त्यांनी पद्मशैली पुरस्कारची म्हणजे सुरुवात करेल. केरळची राजधानी काय आहे? तिरुवनंतपुरम आहे. आणि मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? पिनराई विजयन. केरळचे सध्या राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. आणि सिल्वर लाईन प्रोजेक्ट देखील कासरगोड ते तिरुवनंतपुरम दरम्यान आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर केरळमध्ये जे महत्त्वाचे ठिकाण आहेत आणि ठिकाणे व त्यांचे उपनावे हे पेपरला खूप विचारतात, मी एकदम सांगू टाकतो. अलेप्पी जे केरळमध्ये ठिकाण आहे अलेप्पीला म्हणतात भारताचे व्हेनिस. ओके, व्हेनिस जो देश आहे. त्यानंतर व्हेनिस हे इटलीमध्ये शहर आहे. ओके, लक्षात ठेवा, देश नाही. अलेप्पी भारताचे व्हेनिस म्हणतो आपण अलेप्पीला, जे केरळमध्ये आहे. त्यानंतर आहे कोचीला 2 नाव आहेत. एक आहे केरळचे प्रवेशद्वार, गेटवे टू केरळा किंवा केरळचे प्रवेशद्वार. आणि दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाचा पेपरला येणारा अरबी समुद्राची राणी म्हणतो आपण कोचीला. त्यानंतर आहे कोल्लामला म्हणतो आपण अरबी समुद्राचे राजकुमार. लक्षात ठेवा, अरबी समुद्राची राणी म्हणतो आपण कोचीला आणि अरबी समुद्राचे राजकुमार म्हणतो आपण कोल्लामला. ओके, कोल्लाम. आणि कोल्लामला आणखीन 2 नाव आहेत. एक जगाची काजू राजधानी म्हणतो आपण कोल्लामला, कॅशू कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, जगाची काजू राजधानी. त्यानंतर आहे जलाशयाचे प्रवेशद्वार, गेटवे टू बॅकवॉटर. ओके, बॅकवॉटर म्हणजे जलाशयाचे प्रवेशद्वार. हे आहे केरळमधील जे महत्त्वाचे ठिकाणे त्यांची नावं. केरळमध्ये हे महत्त्वाचे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. याच्या बाहेर प्रश्न नसतो केरळविषयी, लक्षात ठेवा. आणि पहिला आहे पेरियार राष्ट्रीय उद्यान, पेरियार. त्यानंतर आहे सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान. मत्तिकेट्टन शोला, पंबाडम शोला आणि अनायमुडी शोला. हे 3 शोलावर लक्षात ठेवा. मत्तिकेट्टन शोला, पंबाडम शोला आणि अनायमुडी शोला, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि एराविकुलम हे 6 राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये आहेत. त्यानंतर केरळमध्ये असणारे महत्त्वाचे तलाव किंवा सरोवरे कोणते आहेत? एक आहे अष्टमुडी सरोवर. त्यानंतर सस्तमकोटा सरोवर, सस्तमकोटा हे दोन्ही पण पेपरला विचारून झालेले आहेत. विरनपुजा, वेंबनाट्टू आणि सगळ्यात महत्त्वाचे वेंबनाड सरोवर जे कायल देखील आहे. वेंबनाट्टू, विरनपुजा, सस्तमकोटा आणि अष्टमुडी हे सरोवर आहेत केरळमधील. केरळमध्ये जे नृत्य किंवा सण साजरे करतात ह्याच्यामध्ये बघूयात कथकली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कथकली. त्यानंतर आहे मोहिनीअट्टम. कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य आहेत, लक्षात ठेवा. हे दोन्ही शास्त्रीय नृत्य आहेत जे पेपरला विचारतात. त्यानंतर ओणम आणि विशू हे उत्सव आहेत, सण आहेत. ओके, केरळचा जो नवीन वर्षाचा सुरुवात आहे तो ज्याला आपण विशू म्हणतात. जसं आपण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणतो ना, तसं केरळमध्ये विशू आहे. आणि ओणम हा सण देखील केरळमध्ये खूप महत्त्वाचा आहे. हे 4 लक्षात ठेवा, कथकली, मोहिनीअट्टम, ओणम आणि विशू. त्यानंतर जे काही केरळमधील पहिल्या घटना आहेत किंवा महत्त्वाच्या घटना आहेत ते सांगतो आता. भारतातील पहिला डिजिटल पार्क कोणत्या ठिकाणी बनत आहे? भारतातील पहिला डिजिटल पार्क हे कुनन पार्क जे की राजभवन केरळमध्ये आहे त्या ठिकाणी तयार होत आहे. भारतातील पहिला डिजिटल पार्क. भारतातील पहिला हत्ती पुनर्वसन केंद्र हे कुठं आहे? हे कोट्टूर केरळमध्ये आहे. कोट्टूर केरळ भारतातील पहिला हत्ती पुनर्वसन केंद्र. लक्षात ठेवा, हे हत्ती पुनर्वसन केंद्र आहे, हत्तींचं हॉस्पिटल नाही. हत्तींचं हॉस्पिटल जे पहिलं आहे ते कोणत्या ठिकाणी बनत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा.
म्हणजे भारतातील पहिलं हत्तींसाठी हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी बनत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि या ठिकाणी मी सांगतोय हत्ती पुनर्वसन केंद्र. ओके, आणि हे आहे कोट्टूर, केरळ. त्यानंतर खाजगी शिक्षण संस्थेत कायद्याद्वारे मातृत्व लाभ देणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. खाजगी शिक्षण संस्थेमध्ये कायद्याद्वारे मातृत्व लाभ देणारे पहिले राज्य केरळ आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र, म्हणजे या व्यापार केंद्राचे सर्व संचालन हे महिला करत आहेत. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र हे आहे कोझिकोडमध्ये, आणि कोझिकोड म्हणजेच केरळ. कोझिकोड हे केरळमध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, कोझिकोड हे जे ठिकाण आहे ना, याला पूर्वी कालिकत म्हणायचे. कालिकत तुम्हाला माहिती असेल, वास्को द गामा ज्यावेळेस 1498मध्ये भारतात आला होता त्यावेळेस कोणत्या बंदरावरती आला होता भारतात, तर ते आहे कालिकत बंदरावरती. ओके, कालिकत म्हणजेच कोझिकोड. त्यानंतर भारतातील पहिला स्पेस टेक्नॉलॉजी पार्क, भारतातील पहिला स्पेस टेक्नॉलॉजी पार्क हे बनत आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या ठिकाणी. त्यानंतर भारतातील पहिला पोलीस रोबोट तयार करणारा पहिला राज्य आहे केरळ. भारतातील पहिला पोलीस रोबोट तयार करणारा पहिला राज्य आहे केरळ, ज्या रोबोटचं नाव आहे केपी बोट. केपी बोट. ओके, हे केरळमधील रोबोटचे नाव आहे. त्यानंतर भारतातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारे नाव कोणतं आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे, ते म्हणजे केरळमध्ये. भारतातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारे नाव केरळमध्ये आहे. सर्व महिला कर्मचारी असणारी भारतातील पहिली कन्स्ट्रक्शन कंपनी कोणती आहे. सर्व महिला कर्मचारी असणारी भारतातील पहिली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे पिंक लँडर, जी केरळमध्ये आहे. पिंक लँडर. त्यानंतर टी व्ही पत्रकार होणारी भारतातील पहिली महिला ट्रान्सजेंडर कोण आहे. टी व्ही पत्रकार होणारी भारतातील पहिली महिला ट्रान्सजेंडर आहे हिदी सादिया. हिदी सादिया, जे की केरळमध्ये आहे. ओके, केरळमध्ये आहे हिदी सादिया. त्यानंतर भारतातील पहिले कामगार चळवळ संग्रहालय कोणत्या ठिकाणी बनत आहे. भारतातील पहिले कामगार चळवळ संग्रहालय हे आहे अलाप्पुझामध्ये. अलाप्पुझा केरळमध्ये आहे. तृतीयपंथीयांसाठी शाळा स्थापन करणारा भारतातील पहिला राज्य कोणता आहे, केरळ. लक्षात ठेवा, तृतीयपंथीयांसाठी शाळा स्थापन करणारा पहिला राज्य आहे केरळ. आणि तृतीयपंथीयांसाठी जे काही विद्यापीठ आहे, भारतातील पहिले विद्यापीठ जे तृतीयपंथीयांसाठी आहे, हे कुठे बनत आहे, हे बनत आहे कुशीनगरला. कुशीनगर उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर नीती आयोगाच्या SDG इंडेक्स, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो, शाश्वत विकास निर्देशांक, लक्षात ठेवा नीती आयोगाचा आहे. नीती आयोगाच्या SDG इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता आहे, तर ते आहे केरळ. पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे केरळ. आणि SDG हे एकूण ध्येय किती आहेत, 17 ध्येय आहेत. 2015 ते 2030पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके, SDG इंडेक्समध्ये. आणि नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष कोण आहेत, मग नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार. आणि नीती आयोगाचे CEO आहेत सध्या अमिताभ कांत. ओके, 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि एक नवीन सांगतो, नीती आयोगाची जी स्थापना आपण केलो 2015ला, ते कोणत्या देशाच्या धर्तीवर केलो, म्हणजे कोणत्या देशाच्या धर्तीवरती नीती आयोगाची संस्था आपण स्थापना केलो, तर ते आहे चीन. चीनमध्ये देखील अशीच प्रकारची एक संस्था आहे. त्यानंतर जैवविविधता पुरस्कार 2021 कोणाला भेटला आहे, जे केरळचे व्यक्ती आहेत, त्यांचे नाव आहे शाजी एन एम. ओके, जैवविविधता पुरस्कार 2021मध्ये त्यांना भेटलेला आहे. आणि केरळचं जे हायकोर्ट आहे, केरळचं हायकोर्ट ते कोणत्या ठिकाणी आहे, हे एर्नाकुलम या ठिकाणी आहे. एर्नाकुलम. लक्षात ठेवा, केरळची राजधानी जरी तिरुवनंतपुरम असली तरी केरळचं किंवा केरळ राज्याचं हायकोर्ट आहे एर्नाकुलम या ठिकाणी. एर्नाकुलम. आणि केरळचे जे माजी आरोग्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा त्यांचं नाव के शैलजा. शैलजा यांना सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओपन सोसायटी पुरस्कार देखील भेटलेला आहे. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीचा ओपन सोसायटी पुरस्कार के शैलजा यांना भेटलेला आहे. आणि केरळमधील जे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे विमानतळ आहे, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोचीन विमानतळाला एक पुरस्कार भेटलेला आहे, ज्याला आपण गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देण्यात आलेला आहे पुरस्कार, रोल ऑफ एक्सलन्स अवॉर्ड. रोल ऑफ एक्सलन्स अवॉर्ड हे केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेटलेलं आहे, लक्षात ठेवा हे पण. त्यानंतर आणखीन एक, पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्यासाठी आधारभूत किंमती निश्चित करणारा भारतातील पहिला राज्य कोणता आहे. पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्यासाठी आधारभूत किंमती जाहीर करणारा पहिला राज्य आहे केरळ. ओके, लक्षात ठेवा. हां, हे शाळा मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्णपणे जे 2 दिवसाचे चालू घडामोडी होते ते आपण बघितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल या पटलावरती क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. चला तर मग इथेच थांबतो. पाहत राहा अनुभवश्री मराठी.